हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ब्युटी अँड बियॉन्ड विथ तनया. फ्रेंड्स, आज मी तुमच्याशी खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे आणि तो टॉपिक आहे टीनेजर्समध्ये इरेग्युलर पिरियड्स. बऱ्याच वेळेला काय होतं, सुरुवातीच्या काळात मुलींना पिरियड्स रेग्युलर नसतात, त्याच्यामुळे त्या टेन्शन घेतात आणि टेन्शन घेणं हे अगदीच नॉर्मल आहे. पण त्याच्या मागची काय कारणं आहेत आणि त्याच्यावर काय उपाय आहेत हे जाणून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. इरेग्युलर पिरियड्स म्हणजे नक्की काय? तर आपली मंथली सायकल 28 डेजची असते, पण 21 डेज टू 35 डेज ही नॉर्मल रेंज आहे. कधी कधी पिरियड्स लवकर येतात तर कधी उशिरा येतात किंवा कधी कधी 1-2 महिन्यांनंतर येतात, तर अशा सायकलला इरेग्युलर पिरियड्स म्हणतात. पिरियड्स रेग्युलर नसण्याची काय कारणं आहेत हे जाणून घेणं पण फार महत्त्वाचं आहे. त्यातलं पहिलं कारण आहे हार्मोनल चेंजेस. टीनेजमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात आणि त्याच्यामुळे पिरियड्स हे रेग्युलर नसतात आणि हे अगदीच नॉर्मल आहे. दुसरं कारण आहे स्ट्रेस. एक्झाम आहे, स्कूलचं प्रेशर आहे किंवा फ्रेंडशिप इश्यू आहे किंवा काही रिझन असू शकतं. त्याचा सर्वात मोठा रिझल्ट आपल्याला जो मिळतो तो म्हणजे स्ट्रेस, आणि ह्या स्ट्रेसमुळे सुद्धा आपले पिरियड्स लेट येतात. तिसरं जे रिझन आहे ते आहे फूड आणि लाईफस्टाईल. तर फूड आणि लाईफस्टाईलमुळे काय होतं, आपण आता जंक फूड खातो किंवा आपण हेल्दी फूड खात नाही, तसंच एक्सरसाइज करत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला आपल्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. तसंच आपल्याला झोप कमी मिळते आणि त्याचा इफेक्ट होतो आपल्या पिरियड्सवर. त्याच्यामुळेही आपले पिरियड्स लेट होऊ शकतात. चौथं जे रिझन आहे ते वेट चेंजेस. कधी कधी आपलं वेट खूप वाढतं किंवा खूप कमी होतं आणि त्याच्यामुळेही आपल्या पिरियड्समध्ये चेंजेस येतात. पाचवं आणि महत्त्वाचं रिझन आहे पीसीओएस. पीसीओएस ही एक कंडिशन आहे. याच्यामध्ये तुमच्या फेशियल हेअरमध्ये ग्रोथ व्हायला लागते, तसंच तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स यायला लागतात, तुमचं वेट गेन व्हायला लागतं. तर ही एक कंडिशन आणि हे एक रिझन आहे ज्याच्यामुळे आपल्या पिरियड्समध्ये नियमितपणा राहत नाही. काय करावं पिरियड्स रेग्युलर होण्यासाठी? त्याच्यावर काही उपाय आहेत का? काही टिप्स आहेत का? तर हो, नक्कीच आहे. पिरियड्स रेग्युलर होण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. सर्वात पहिली टिप्स आहे ती म्हणजे हेल्दी फूड खा. फ्रूट्स खा, व्हेजिटेबल्स खा, तसंच ड्रायफ्रूट खा आणि सर्वात महत्त्वाचं जंक फूड टाळा. त्याच्यामुळे सुद्धा तुमचे पिरियड्स रेग्युलर होण्यास हेल्प होईल. दुसरं म्हणजे एक्सरसाइज करा. तुम्ही रोजच्या रोज योगा करा, स्ट्रेचिंग करा किंवा वॉक करा. त्याच्यामुळे तुमचे पिरियड्स नक्कीच नॉर्मल होण्यास मदत होईल. आणि तिसरं कारण आहे की तुम्ही रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, स्ट्रेस घ्यायचा नाही. एकदम छान सायलेंट म्युझिक ऐका, डीप ब्रीथ करा, ज्याच्यामुळे तुम्हाला हळूहळू तुमच्या पिरियड्समध्ये चेंजेस दिसायला लागतात. आणि फोर्थ टिप आहे स्लीप. तुमची झोप ही खूप व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जर तुमची झोप 7 ते 8 तासापेक्षा कमी असेल तरी सुद्धा तुम्हाला पिरियड्सला प्रॉब्लेम येतो, म्हणून तुम्ही 7 ते 8 तास झोप घेणं फार गरजेचं आहे. आता ह्याच्यावर काही होम रेमेडीज पण मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला पिरियड्स अगदी नॉर्मल येण्यास मदत होईल. पहिलं म्हणजे जिंजर टी, जे तुमचा ब्लड फ्लो नॉर्मल होण्यास मदत करेल. दुसरं आहे टर्मरिक मिल्क. टर्मरिक मिल्क काय करतं, आपले हार्मोन बॅलन्स करण्यास मदत करतं. पिरियड्स रेग्युलर न येण्याची कारणं आपण जाणून घेतली, तसंच पिरियड्स रेग्युलर येण्यासाठीचे उपाय, काही होम रेमेडीज मी तुम्हाला सांगितल्या. पण डॉक्टरला कधी भेटावं हे पण मी तुम्हाला सांगणार. तुम्हाला अगदीच 2-3 महिने पिरियड्स आले नाहीयेत तर तुम्ही डॉक्टरला भेटणं खूप गरजेचं आहे. तसंच जर तुम्हाला खूप जास्त ब्लिडिंग आहे तरी सुद्धा तुम्ही डॉक्टरकडे जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. खूप जास्त पेन होतंय तुम्हाला किंवा सडन वेट गेन झालंय किंवा सडन वेट लॉस झालाय, पिंपल्स खूप आलेत, हेअर लॉस झालाय किंवा फेशियल हेअरची ग्रोथ झाली, अशा वेळी डॉक्टरकडे जाणं खूप गरजेचं आहे. हे जर तुम्हाला सिम्पटम्स दिसत असतील तर सर्वात पहिले डॉक्टरला व्हिजिट करा. सो फ्रेंड्स, इरेग्युलर पिरियड्स हे टीनेजमध्ये अगदी कॉमन आहे, पण घाबरायचं नाही, पण सेल्फ केअर करायला विसरायचं नाही. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असे छान मी सिम्पल आणि नॅचरल टिप्स देणारे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.